संपवायचं आमचं दादा पण संपवायचंय का किती उपोषण बसवायचं किती दादा संपवायच्या आधी निम्मा महाराष्ट्र संपल म्हणा जे आम्हाला नल्ला त्याला आम्ही नणार आहोत इथनं पुढे आम्हाला दादा वाचायचं आम्हाला नाही दिलं तरी चालत दादाची आवाज तर बघू वाटत नाही त्यामुळे आम्ही ठामा आमची आम्हाला जीव मारलं तरी चालेल बस साहेब हा श्रावण महिना आहे आम्ही पहिला सोमवार धरला मी का अन्न खायला नाही हो मला चक्कर येते 17 दिवस उपोषण नाही होत निघेल नाही हो ही गोष्टी 5 वेळेस तुम्ही त्या माणसाला मुंबईला नेऊन फसवलं कुठं कुठं नेऊन फसवलं सांगा कुणी बी पाठवायचं कुणी बी आदेश देतो म्हणायचं किती दिवस आमची टिंगल करणार आहोत तुम्ही ते आमचा भोळा शंकर आहे हो भोळा शंकर राज ठाकरे व्हावं लागले कशाला तुम्ही विरोधात उभा राहा सरकारचं खाजगीकरण व्हावं तुम्ही विरोधात उभा राहा तुम्ही दादांना पाठिंबा द्या आता भूमिका काय आता आमची एकच भूमिका आता यांनी खाली यायचं आणि आम्हाला सरकारने आरक्षण द्यायचं त्याशिवाय आता सुरुवातच झाली लढायची तर होऊ द्या आता बरेच वेळ झाला बरं तुमची प्रमुख मागणी काय असणार राज ठाकरे यांच्याकडे मागणी काय असणार आता यांनी मगाच्या पत्रकार परिषदेबद्दल दिलगिरी व्यक्त करायची आणि मराठा आरक्षणाची तुमची भूमिका काय हे स्पष्ट करायची म्हणून दादाची काही चर्चा झाली की बरं तुमचं म्हणून दादाची आमची चर्चा नाही म्हणून दादाला या आंदोलनाची कल्पना आहे का म्हणून आंदोलन कल्पना देऊन नसते कल्पना देऊन नसते आमच्या समाजावर पुरुषी थोडा प्रयत्न केला तर काही सूचना द्यायची काही गरज नाही आम्ही त्यांची वाघ आहोत 10 दिवस फक्त राज ठाकरे साहेबांना उपोषणाला बसून बघा म्हणावं आमचा वाघ 60 दिवस बसला 11 महिन्यामध्ये 60 दिवस एक दिवस कसा असतो प्रत्येकाने उपवास केलेला आहे आज विचार करा त्या माणसाने 60 दिवस उपोषण केले बोलायला कोणाला सोपं जातं मराठा आरक्षणाची काय गरज आहे ती 1 दिवस किंवा 5 दिवस फक्त उपोषण करून बघा म्हणावं ही डिरी फुगलेली आहे ना कशी कमी होती ती बघा म्हणावं बोलायचं काही सोपं असतं करून दाखवा म्हणावं आंदोलन हे काय सांगून पिंगून करत असतो आंदोलन प्रश्न विचारता की येतोय दादाला कल्पना आहे का कल्पना देऊन आंदोलन का दादाला कल्पना देऊन आंदोलन सुरू झाल्याची कल्पना आहे का राज ठाकरेंनी या आरक्षणाविषयामध्ये नाही पडलेलंच बरं कारण आपल्या पक्षाचा एकही आमदार नसताना आपण सत्तेतही नाही आपण विरोधात बी नाही त्यामुळे आपण काही नसताना आपण शून्य असताना या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण न बोललेलं बरं पण बोलायचं तर चांगलं बोलायचं वाईट बोलायचं नाही जो राज ठाकरे आज म्हणले की मराठा समाजाचे माते भडकवते कोण भडकवते जसे राज ठाकरे लोकांच्या पक्षाची सत्ताधारी पक्षाची सुपारी घेतात तसे म्हणून दादा कुणाची सुपारी वाजवत नाही राजसाहेबांना सुपारी वाजवायचा शौक असेल आम्हाला मराठ्यांना नाही किंवा मनोजदादांना पण नाही राजसाहेबांची व्याख्या महाराष्ट्रामध्ये एकच आहे घे दुपारी घे सुपारी त्यामुळे राजसाहेबांनी राजसाहेबापुरतंच बोलावं मराठा समाजाचा विचार करू नये आमचा आम्ही खंबीर आहोत आणि मीडियाच्या माध्यमातून मला अजून एक सांगणं आहे की हे कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा आम्ही ठेवलेलं आंदोलन नव्हतं केवळ आज सकाळी राजसाहेब ठाकरे जे बोलले जे सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मांडलं त्याचा फक्त आम्ही जाब विचारायला आलो की नेमकं आमची माती भडकवत आहे कोण नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे कोण तुम्ही स्पष्ट नाव घेऊन सांगा की मराठ्यांची माती भडकवत आहे कोण आणि तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका तुम्ही स्पष्ट करावी एवढाच जाब आम्ही विचारण्यासाठी आणि त्यांना एवढीच विनवणी करण्यासाठी की तुम्ही आमची बाजू मांडा या मुद्द्यासाठीच आम्ही फक्त त्यांच्याकडे एक त्यांनी काहीतरी परखड नेता आहे काहीतरी मांडल आपलं मराठ्यांचं काहीतरी मत मांडल काहीतरी परखड भूमिका घेईल म्हणून फक्त आम्ही त्या आशेने आलो होतो आणि दादांना पाठिंबा द्यावा आणि दादांच्या पाठीमागं खंबीरपणे त्यांचा पक्ष उभा राहावा आणि त्यांनी मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही भूमिका घ्यावी ह्याच फक्त विनवणीसाठी आम्ही त्यांच्याकडे आलो होतो पण इथं आल्यानंतर त्यांच्या मुजूर जो अंगरक्षक आहे त्या अंगरक्षकामुळे फक्त हे घडलं आम्ही संयमाने शांततेने आणि प्रेमानेच साहेबांकडे जात होतो पण त्याच्यानंतर ज्या अंगरक्षकांनी आमच्यावरती आणि प्रेस बांधावरती पण हात उचलला किंवा आरेतुरीची भाषा केली त्यानंतर आम्ही घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर राजसाहेब ठाकरे खाली आले आणि त्यांनी सांगितलं की एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा द्यायच्या नाहीत आणि द्यायच्या वर बैठकीला यायचं असेल तर त्या घोषणा द्यायच्या नाहीत आम्ही त्याचा निषेध केला आणि आम्ही सरळ खाली येऊन बसलो आम्हाला गरज नाही मराठा समाज हा स्वाभिमानी समाज आहे आणि आता यायचं असेल तर त्यांनी खाली येऊन समाज बांधवांशी चर्चा करावी आणि स्वतःचा मुद्दा मांडावा आम्ही चर्चा पण करू नये आम्ही काही चर्चा करायला खूप मोठे नाहीत
पद्धतीने त्यांचा मुद्दा मांडावा, त्याची भूमिका घ्यावी की मराठा आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय? आरक्षण मिळवणे हे काय सुपारी घेऊन सरकारमध्ये घुसणे इतकं सोपं नाही आता. मराठ्याचं आरक्षण मिळवणं हे एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन त्या सरकारमध्ये घुसणं इतकं सोपं नाही राहिलं. त्यामुळे मराठा समाज जे निर्णय त्यांच्यासोबत लढणार आणि जरांगे दादाच्या आदेशांना चालणार. 2008 साली उत्तर भारतीयांच्या परीक्षेच्या वेळेस जो हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये त्यांना रत्नागिरीला अटक झाली होती. त्यावेळेस आहे ना, मग मी त्यांच्यासाठी जेल भोगली. जवळजवळ 3 दिवस आम्ही सेंटर जेलला होतो. मग छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे, आम्ही त्यांना अरे तुला बोलणार नाही, पण तुम्ही मराठा समाजासाठी चांगलं बोलणं होत नाही तर वाईट बी बोलू नका ना. तुम्ही तुमचा एक आमदार आहे फक्त. आतापर्यंत तुम्ही मराठा समाजाला तुमच्या दोन्ही बंधूंनी ज्या वेळेस समाजाला द्यायची काय पाळी आली हटवण्याचं काम केलेलं आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य येत आहे, मी 2008ला तुमची जात बघितली नव्हती. महाराष्ट्राची जगत होता म्हणून मी तुमच्या मागं होतो. मग तुम्ही आमच्या समाजाचा बद्दल असं बोलायचं नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय राज ठाकरे साहेबांना सोलापूरमध्ये ते प्रेसमध्ये म्हणले की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. त्यांनी मराठा आरक्षणाबरोबर इतर जे महाराष्ट्रात आरक्षण आहे त्याला सुद्धा विरोध केला आहे. म्हणजे त्यांचा आरक्षणाबद्दल आणि इतर जातीबद्दल किती द्वेष आहे हे यातून सिद्ध होतंय. अहो, लोक गोरगरिबांच्या पोरांना फीस भरायला पैसे नाही तर शिकायला पैसे नाहीत म्हणून सर्व जाती धर्मातील लोक, त्याबरोबर मराठा समाज बी आला, त्यांच्या व्याजना मानत असेल, त्या आरक्षणामुळे शिक्षण घेत असेल, नोकरी लागत असेल, तुमच्या का पोटात दुखतंय? तुमचा खाजगीकरणाला एवढा विरोध आहे. तुमच्या नीता अंबानी ट्रॅव्हल्स कुणाच्या खाजगी जायते की महामंडळाला त्याचा तोटा होत नाही तुमच्या ट्रॅव्हल्स असल्यामुळे. त्यामुळं सन्माननीय महाराज साहेबांना आमचं सांगणं आहे, तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला असेल किंवा इतर धर्मातल्या इथल्या जातीतल्या बी आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका. आम्ही आमचा लढा हा चालूच ठेवणार आहे. संघर्ष योद्धा म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली ह्या जिंकल्याशिवाय हा लढा ही न थांबणार आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी यामध्ये बोलणं होत नसलं तर गप्प तर राहावं. इथून पुढे कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही नेता बोलला तर या धाराशिवमध्ये त्याचा निषेध होईल, त्याला जाब विचारला जाईल. सगळं पॅक झालं पाहिजे. गावागावातून सगळी एका ठिकाणी हां जमा लागले सगळ्या गावात. आराशी शहरातून भरपूर जमा लागलेत आणि ग्रामीण भागातून बी सगळी जमा एका ठिकाणी सगळे या सगळे इथं पुष्प फार पटेल किती जणांना आपल्याला अटक करते तर किती जणांना हे मारामाऱ्या करते बघू सगळे जण आपण काय काय होते. या सगळे ग्रामीण भागातून बायका लेकरा सहित सगळी या इकडे. एक जण पण थांबू नका गावामध्ये. हां सगळी निघा बाहेर, सगळ्या गावात असण्याच्या निरोप पाठवा सगळ्यांना. एक जण पण थांबू नका म्हणावं गावात. अशा प्रकारे राज ठाकरे यांनी मराठा समाजाविषयी भूमिका मांडल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून राज ठाकरेंचा निषेध करत हा मराठा समाज त्यांनी असलेल्या हॉटेलमध्ये घुसला असून ते घोषणाबाजी करत आहेत. हॉटेलमध्ये मागच्या साधारण 10 ते 1.5 तासापासून मराठा आंदोलन जे आहे ते ठिय्या मांडून आहेत. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल दादा, खरं तर राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात, नेमकी तुमची भूमिका काय आहे आणि साधारण 1 तास 1.5 तासापासून तुम्ही इकडे बसलेला? माननीय राज ठाकरे साहेबांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये काही आरक्षणाची गरज नाही, आता सगळं खाजगीकरण होतं असं म्हणत असतील, हे चुकीचं आहे. आरक्षणाची गरज आमच्या लेकरांना आहे, आमच्या बाळांना आहे. त्यामुळं आमच्या आजपर्यंत आमचे 400 बांधव आत्महत्या केली. त्या आरक्षणाची गरज होती म्हणूनच केली. आम्हाला नोकरीत आरक्षण नाही, आम्हाला कुठंच आरक्षण नाही, त्याच्यामुळे ह्या बांधवांनी हे आत्महत्या केली. आणि हे राज साहेबांनी हे बोललेलं चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो. आम्ही
आपण काय सोलापूरमध्ये बोललो याच्यासाठी आम्ही त्यांना विचारण्यासाठी आलो असता आम्ही त्यांना उरी गेलो. आम्हाला 10 मिनिटं रस्त्यात तुम्हाला भेटेल उद्याच्याला भेटेल म्हणून सांगितलं. मग तिथं आम्ही थोडी घोषणाबाजी केली. त्यानंतर वर्ण निरोप आला की तुम्हाला 10 मिनिटात भेटतील. त्यानंतर आमची पत्रकार परिषद बाईट चालू झाल्या. त्यांचा एक बॉडीगार्ड आला, त्यांनी मीडियाला पण धक्काबुकी केली आणि आम्हाला पण धक्काबुकी केली. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पाहून आमच्या व्यक्त करायला चालू केल्यानंतर राजसाहेब आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जर घोषणा देत असाल तर मी तुम्हाला वेळ देणार नाही. राजसाहेब आम्ही मराठ्याचे अवलाद आहेत, तुम्ही आता खाली येऊनच तुम्हाला वेळ द्यावा लागणार. रणदेव सर काय सांगाल? खरं तर राजसाहेब स्वतः तुम्हाला भेटायला आलेले होते, नेमका काय प्रकार घडला त्यावेळेस? नाही आले, पण त्यांची भाषा तिथली मुंबईतली मगरुरीची भाषा होती. ती इथं ग्रामीण भागात चालत नाही, बांधावर यावं लागतं तेव्हा कळती मग मगरुरी काय असते ती. ते आले म्हणले मराठा आरक्षणाच्या घोषणा बंद करा, मनोज दादा जरांगे पाटलाच्या घोषणा बंद करा. हे बी माझ्या पत्रकारला व आम्हाला धक्काबुक्की केली, इथं तुझा बसायचा अधिकार नाही म्हणून. म्हणजे आम्ही भेटायचं नाही यांना. तुम्ही कशासाठी विचारलं हे बाबा तुम्ही आरक्षण का नाही म्हणताय हे विचारण्यासाठी आलेला अधिकार नाही का आमचा? आम्ही शांततेच्या मार्गाने होतो. बघा आमच्याजवळ कोणापाशी काय आहे का, आम्ही सरळ मार्गाने सरळ हातवरी करून आलेलो होतो, पण आम्हाला भेटू दिलं नाही. आणि खाली येऊन आमच्यापाशी आरेवारीची भाषा करतात म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध तर केलेलाच आहे. पण आता त्यांना खाली येऊनच आंदोलन कसे बोलावं लागेल मराठा समाजाचं. 5 जणांचं शिष्टमंडळ घेऊन वरती या अशा पद्धतीचा प्रस्ताव तुम्हाला देण्यात आलेला आहे. नेमकी त्यावरती तुमची भूमिका काय असणार आहे? बरोबर आहे. आमची एक अट ठेवली होती की आमच्याबरोबर जो आपला 4था आधारस्तंभ आहे मीडिया, तर यांना आमच्याबरोबर पाठवा. असं होऊ नये की आमच्या 5 जणांची चर्चा काही चुकीची मध्ये घडलेली बाहेर कुणी पसरवली. त्याच्यासाठी आम्ही विनंती केली त्यांना की आमच्याबरोबर हे मीडिया बांधव सगळे मध्ये येऊ द्या. काय चुकलं आमचं सांगा. नक्कीच आपण बघू शकतोय की साधारण तास ते 1.5 तासापासून मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. असं मगरूर नेत्याचं करायचं धाराशिवचे मराठा समाज आक्रमक झालेला पाहता या ठिकाणी ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचा हॉटेलमध्ये थांबले या ठिकाणी मराठा आंदोलक हे फक्त आम्ही त्यांना इथे विचारण्यासाठी आलो नाही आणि अतिशय संयमी प्रेमाने आणि ते परखडते विविध प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी मराठा समाज बांधव हक्काने आलो होतो, प्रेमाने आलो होतो. आल्यानंतर आम्हाला त्यांच्या संवाद साधत आहे. सांगितलं की 10-15 मिनिटं तुम्हाला दादा वेळ देतील. त्यानंतर त्यांचा एक अजून बॉडीगार्ड येतो, आपली पत्रकार बांधवांची बैठ चालू होती. तो माझा कॅमेरा बंद करतो, माझं नाव आल्यानं म्हणतो की काहीच नाही तर काय होणार नाही, मराठा आंदोलकांना काहीच ना इथं काय चालणार नाही, खाली वाढतो मी. त्यावेळेस आम्ही घोषणाबाजी सुरू केली आणि जवळपास 10 मिनिटं घोषणाबाजी नंतर राजसाहेब खाली आले आणि त्यांनी चुटकी वाजवून मराठा समाजाला आम्हाला सांगितलं बांधवांना की जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर पहिल्या ह्या मराठा आरक्षणाच्या आणि जरांगे पाटलांच्या घोषणा बंद करा. कशासाठी बंद करायचं? मराठा समाज हा स्वाभिमानी आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा क्षत्रिय समाज आहे. कुणाच्या मायकेला हा न घाबरणारा समाज आहे आणि कुणाचा हाता अंगावरची छातीवरती कुणाचा वार सहन न करून घेणारा मराठा हा. जर आमची चूक असेल तर त्यांनी आम्हाला नक्की बोलावं, पण चूक नसेल महाराष्ट्रात आरक्षणाची गरज आहे. मराठा आरक्षणाबरोबर इतर जे महाराष्ट्रात आरक्षण इतर जाती त्याला सुद्धा विरोध केला. त्यामुळे त्यांच्या या भावनेचा पहिल्यांदा मी निषेध करतो. कारण गोरगरिबाची मुलं आरक्षणामुळे शिकत असतील, नोकरी लागत असतील, तुमच्या का पोटात दुखते. परत ते दुसरे म्हणले की तरुणाची माती भडकवायले, तिथं कोण भडकवायले. त्यामुळे आम्ही त्यांना फक्त जाब विचारण्यासाठी शांततेच्या मार्गाने त्याला भेटण्यासाठी गेलो. त्यावेळेस तिथं त्यांच्या
पीएनं आमच्या बरोबर 4 वाजता भाषा केली, त्यामुळे घोषणाबाजी झाली. त्यातनं आम्ही त्यांच्या निषेधात इथं ठिय्या मांडून बसलो आणि आता आम्हाला डिपार्टमेंटला विनंती केली की तुमचे 5 जणांचे शिष्टमंडळ पाडवा. आम्ही तर सर्वांसोबत येऊन तुम्ही लाईव्ह चर्चा करा असा आग्रह करतोय, पण त्यांना ते मान्य नाही. पण आम्ही त्यांना आता एक ऑप्शन दिला, आमचे 5 जण बांधव वर येतील पण आमच्या बरोबर मीडियाचेही बांधव सोबत असावे आणि लाईव्ह चर्चा व्हावी, एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमची मागणी जी आहे ती नाकारली तर पुढची काय भूमिका? आम्ही इथून हलणारच नाही. एक तुम्हाला सांगतो, आमचे दैवत आहेत मनोज दादा, त्यांची नेतृत्वाखाली आम्ही आरक्षणाचा लढा लढतो. आमचं भांडण सरकारचे आहे. तुम्ही ना खूप नका की मध्ये तुमचं काय सरकार ना तुम्ही विरोधात नसेल, तुम्हाला बोलायचं नाही गप राहा. तुम्ही तुमचं हप्ता वसुलीचं एजंटगिरीचं तुमचं पोटाचं बघा. एकतर इलेक्शन आल्यावर तुम्ही बाहेर येता, तुम्हाला तर शेतकऱ्याच्या बातम्या माहित नाही त्या, कुठल्या समाजाच्या माहित नाही त्या, त्यामुळे तुम्ही बोलणं होत नसेल तर गप तरी तोंडाला कुलप राहून राहा. बरं असली मग गुरुजीची भाषा मराठा समाजाच्या प्रश्न देऊ नका, जरांगे पाटला देऊ नका. जीव गेला तरी आम्ही समाजाच्या आणि जरांगे पाटलाच्या आमच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच जर पाहिलं तर कुठेतरी आंदोलक जे आहे आक्रमक असलेले पाहायला मिळतात. आम्ही चर्चा करू मात्र आणि आम्ही त्यांचा काय आदेश येतोय त्याची पण वाट बघू. त्यांच्या बरोबर आतापर्यंत आमची चर्चा झाली. हे आंदोलन किती वेळ चालू आहे? जोपर्यंत खाली आग्रही करत जोपर्यंत ठाकरे खाली येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू आहे. रातभर बसू इथं, हरकत नाही. आम्ही रातभर बसू, जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत येणार आहोत. राज ठाकरे हॉटेलच्या वरच्या मधून जोपर्यंत खाली येऊन यांच्याशी चर्चा करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यानुसार म्हणतं की 24 तास धाराशिव. किशोर एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. कॅमेरा द्या मला, आम्ही येतो माग. हॅलो, लाईव्ह चालू आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना काल सोलापूरमध्ये मीडियाशी बोलत असताना त्याने केवळ मराठा किंवा आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलेलं होतं. आणि मराठा आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही सिंगल मराठा समाजात धाराशिवच्या वतीनं सर्वजण त्यांना विचारण्यासाठी आलो, भेटण्यासाठी आलो होतो. तेव्हा आपण जी सोलापूरमध्ये मीडियासमोर बाईट दिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही. ही कुठल्या आधारावर तुम्ही म्हणलात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही? आमची 400 कुटुंबांना आत्महत्या आरक्षणाची गरज, 400 कुटुंब आमचे रस्त्यावर आले, रोडवर पडले. विचार केला काय? विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे होतं. आणि त्या विचारण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आलो. मात्र आम्ही घरी आल्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अडवलं की राजसाहेब आता भिजून आले, उद्या भेटतील मला. आम्ही परवा भिजलेलो आहोत, ते तुम्ही बघितलं नाही. राजसाहेब भिजले हे तुम्ही बघितलं. आम्हाला आताच भेटायचं मला. आम्ही घोषणाबाजी चालू शेती करणारा कसणारा समाज कुणबी समाज मराठा कुणबी एक आहे म्हणून मनोज दादा पाटील सत्तर पार्ट्याला कुणबी मागणी करतात आणि तुम्ही एकीकडे आरक्षणाची गरज नाही म्हणतात. एसी तुम्हाला सर्वसामान्य लोकांच्या मुंबई समाजाच्या भावना कळणार का? तुम्ही आम्ही त्यांना विचारण्यासाठी आरक्षणाचं महत्व किती हे सांगण्यासाठी आलो. त्यांनी आल्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री भाषा केली, तुम्ही इथं घोषणा देऊ नका, जरांगे पाटलाच्या घोषणा देऊ नका, आरक्षणाच्या घोषणा देऊ नका. अहो आम्ही आमचा जीव गेला तरी आमचं दैवत असलेल्या जरांगे पाटलाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या मांडणार. या ठिकाणी धाराशिवमध्ये कुठलाही नेता आला जो आरक्षणाला त्याला आम्ही याचप्रमाणे जाऊ इच्छितो. आता आमचा एवढाच विषय त्यांनी आम्हाला आता सांगितलं निरोप आलेला आहे की 5 जण या, पण आम्ही एक आठ त्याच्यामध्ये आमच्या बरोबर आपल्या जो 14,000 स्तंभ मीडिया, त्या मीडिया आमच्या बरोबर जर असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर बोलू, चर्चा करू. अन्यथा आम्ही इथंच ठिया मांडून बसू. आणि आता आमची बाईक आली एक रसईत यायला गेली. आता येतो टेलर हे आता पिक्चर बघायचा असेल तर बाईक आली एक रसईत आपण बसणार आहोत. आता 1 तासामध्ये तुम्हाला दिसल खरा उपोषण चालू होणार आता. मराठा समाज इथे यायला लागला, या ठिकाणी यायला लागला. सगळ्याचे फोन आहेत, तुम्हाला दाखवू शकतो मी. हे फोन त्याच आहेत सर्वांचे येलेले फोन. ग्रामीण भागातून फोन चालवायचे सगळ्याचे येलेले. आम्ही ह्या ठिकाणी जमा व्हायलो, तुम्ही हलू नका त्या ठिकाणी.
दाखल करा. मनोजदादांवरती आमच्या दैवतावरती जर कोण बोलत चर्चा असेल, म्हणजे आम्हाला विचारायचं की कशाचं तुम्ही कुठल्या आधारावर मराठा समाज आरक्षणाची गरज नाही बोललात. त्या मराठा समाजाच्या तुम्हाला कुणी अधिकार दिला बोलायला? ताकीद देतोय. आम्ही विचारलं का तुम्ही बोला म्हणून? बोलण्याचं काय काम नव्हतं. जशी त्यांनी भाजपला मोदी सरकारला जशी पाठिंबा दिला, द्या ना तसा बिनशर्त पाठिंबा द्या ना. त्या सरकारला बिनशर्त पाठिंबा की माझा पाठिंबा आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून हे घेऊ शकत नाही, कारण यात पैसा नाही, यामध्ये पद नाही. या ठिकाणी आणखी काही मराठा आंदोलक आहेत. तिने पेटवलंय ना आता काय आता मीडिया असतं आम्हाला अडचणी नाही नाही लय फरक आहे. आज पहिलं भोगलेलं आहे आम्ही गोष्टी जर आमच्या पुढे दिला तो टेलर आहे फक्त आम्ही बसलोय इथनं पुढे आमचा कुटुंब एक तासाची कुटुंबीय जर आम्हाला तर हे अख्खं पुष्पक मंगल कार्यालय 2 तासात गती भरायचे म्हणणार चालू नाही त्यांना हे जर थांबवायचं असेल तर तुम्ही स्वतः खाली या नंतर मीडियाला सगळ्याला घेऊन बैठक लावा. आमचं बाकीचं काहीच म्हणणं नाही. तुमच्याशी आम्ही वर येत नाही. त्यांनी तिथं प्रोडक्शन पाहिजे सोलापूरमध्ये मीडिया इथं का नको तुम्ही पहिले आंदोलन मीडिया पाहिजे मुंबईत आपल्याकडून काही गोष्टी चुकीच्या जातील किंवा काही बोलतील असं त्यांचं म्हणणं त्याला मान देऊन जे आरक्षण विषय चाललाय त्याच्याबद्दलच आपण चर्चा करू. त्याच्यामुळं वाईट शब्द आम्ही बोलणार नाही. सुरुवात सगळी केली. आमच्या चर्चेमध्ये आत्महत्या केल्या सन्मानित वर्षापासून आमच्या जीवाची बाजी लावून लढत आहे. आरक्षणाची गरज असल्याशिवाय लढत असतो. लाखो कोटी मराठा म्हणलं आमचा जीव बी गेला तर आमच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज असतील, मराठा समाजाचे दैवत मनोज जरांगे पाटील असतील, यांच्या घोषणा आम्ही देणार. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल. जे सोलापूरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते समाजाला आरक्षण नको, ओबीसी आरक्षण नको या म्हणणं मांडल्यानंतर आम्ही त्यांना विचारण्यासाठी घेतो का नको आमच्या समाजाचे 400 बांधवांनी आत्महत्या केलेली आहे. का केली तर फक्त त्यांना पुन्हा सर्टिफिकेट न मिळाल्यामुळं असताना आत्महत्या करायची वेळ आली. त्याच्यामुळे आम्ही त्यांना विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला 10 मिनिटाची वेळ दिली. आम्ही 10 मिनिट वाट बघत असतो. मीडियाने बाईट चालू केल्यानंतर त्याचा एक बॉडीगार्ड आला, आम्हाला हमरातुंडी केली, मीडियाला हमरातुंडी केली आणि त्याच्यामुळे थोडंसं वातावरण हे झालं. मग ते वातावरण झाल्यानंतर राजसाहेब आले आणि त्यांनी गोष्ट द्यायच्या नाही त्या मग मी तुमच्या सगळं बैठक लावतो मनोदाच्या गोष्ट द्यायच्या, शिवाजी महाराजांच्या गोष्ट द्यायच्या असं म्हणल्यानंतर आम्ही मग खाली आखाडी घेऊन बसलोय. आमच्या आता एकच मागणी आहे, त्यांनी सोलापूरमध्ये जे पत्रकार परिषद दिले त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची आणि इथून पुढे तुमची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका काय असेल ते स्पष्ट करायची. आणि जर नाही झालं तर ही टेलर आहे आता आमचं सहकुटुंब सहपरिवार लागला आहे. जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर उद्या काय होईल त्याचं आम्ही सांगू शकतो. त्यांचा प्रस्तावाला 5 जण आम्ही मान्य केला, पण आमची एक आठवते याच्यामध्ये की आमच्याबरोबर मीडिया यावी, जी काय चर्चा आहे ती खुली चर्चा व्हावी एवढीच आमची इच्छा होती. ते त्यांना मीडिया नको आहे. मीडिया का नको आहे त्यांना? गुपित काहीतरी करायचं असेल पण आम्हाला बदनाम करायचं ठरवलं असं. त्याच्यासाठी आम्हाला मीडिया असणं गरजेचं आहे. त्यांनी मीडियासमोर जी काय बाईट दिलेली आहे त्यांनी आता त्यांनी मीडियासमोरच बोलावं ना, एवढीच आमची मागणी आहे. नक्कीच कुठेतरी राज ठाकरेंनी जे आहे ते माध्यमांसमोर आपली जी भूमिका आहे ती मांडावी मागणी जी आहे ते आंदोलन केलेली आहे आणि साथ या मांडलेलं पाहिजे तर कुलकर्णी पॉझिटिव्ह
सगळ्या मीडियावाल्याला घ्या म्हणा लोक बोलायला त्यांचं बघतील मीडियावाले बघतील मागवायचं का पहिलं असते तर मला आयुष्य पद्धती राजकारण कशाचंही असतं बघा मीडिया 1, 2, 5 सोशल मीडिया जी असेल ती असेल मीडिया 1, 2 मीडिया नाही 1, 2 मीडिया नाही ह्या गोष्टी कधी